नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या यूट्यूब चॅनेलमध्ये. आणि आज खरंच मित्रांनो तुमच्यासाठी खुशखबर आहे. तर व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण आपला एक सबस्क्रायबर त्याने आपल्याला अकाउंटचे सगळे क्वेश्चन आहे ना, अकाउंटचे सगळे क्वेश्चन टोटल क्वेश्चन आपल्याला कमेंट केलेले आहेत. कमेंटमध्ये ते क्वेश्चन सगळे त्याने दिलेले आहेत. त्या विद्यार्थ्याचं नाव आहे सारंग थोरात. थँक्यू सारंग थोरात. हां, थँक्यू सारंग थोरात मित्रा. त्याच्यासाठी तुझ्या या कमेंटमुळे सर्व विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल की त्यांचा स्कोर कॅल्क्युलेट करण्यासाठी की टोटल स्कोर किती येतो आहे. मी स्पेशली सेकंड शिफ्टच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सेकंड शिफ्टच्या विद्यार्थ्यांनी आपला स्कोर सगळा चेक करा, कारण टोटल आपल्याकडे 50 चे 50 क्वेश्चन टोटल आलेले आहेत. आणि एक्झॅक्ट जे एक्झामचेच क्वेश्चन होते, जे एक्झामला आले होते तेच क्वेश्चन आलेले आहेत. फक्त ऑप्शनमध्ये थोडंसं वर खाली असू शकतं, पण तुम्ही तरी मी प्रयत्न केला की बऱ्यापैकी एक्झॅक्ट म्हणजे बरोबरच ऑप्शन पण असावेत. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही पाठीमागच्या आपल्या व्हिडिओला खरंच खूप सपोर्ट केला आहे, तर या पण व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा. आणि सर्वप्रथम तुम्ही सबस्क्राईब करा, कारण हे जे प्रश्न आणि त्यांचे ऑप्शन मला तयार करायला खूप मेहनत लागलेली आहे मित्रांनो. आणि त्या मेहनतीचं फळ, जे माझी मेहनत आहे त्या मेहनतीचं फळ म्हणून मला फक्त सबस्क्राईब करा तुम्ही, बाकी काहीच करू नका. फक्त काय करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला तर आपण डायरेक्ट क्वेश्चनवरती जाऊयात. तर काय क्वेश्चन होते बघा मित्रांनो, सबस्क्राईब करा विसरू नका. तुमच्यासाठी क्वेश्चन आले. या क्वेश्चनमध्ये खूप जण म्हणजे कन्फ्यूज होते की नक्की याचं उत्तर काय आहे ते. तर आता बघूयात आपण हळूहळू. ठीक आहे बा, काय दिले की प्रश्न असा होता की बाबा सप्लाय ऑफ आउटवर्ड सप्लाय फील्ड इन विच फॉर्म. जी आउटवर्ड सप्लायचा फॉर्म आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये आपण भरतो. तर त्याचं उत्तर होतं GSTR1 आहे मित्रांनो. GSTR1. काही लोक काय म्हणतात, GSTR1B म्हणतात, पण GSTR1B नसून GSTR1 फक्त आहे, हे लक्षात घ्या. हेच बरोबर उत्तर आहे. हेच काय बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, जर तुम्हाला क्वेश्चन आठवत असेल की हाच क्वेश्चन आला होता, आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे सर आपल्याला खरंच ऑथेंटिक माहिती सांगतात, तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच व्हिडिओ आपण बघणार आहोत. आणि पुढं पण स्लाईड आहेत आपल्या, जे एक्झामला ॲक्च्युअल प्रश्न आलेले आहे तेच प्रश्न आपण घेतो आहे. तर बघा, दुसरा आहे बघा, विच इज नॉट पार्टनरशिप अकाउंट. यातलं पार्टनरशिप अकाउंट कुठलं नाही. तर बघा, सॅलरी टू पार्टनर हे पण आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे पण आहे, डेप्रिसिएशन पण आहे, पण काय गुडविल आहे ना, नावलौकिक गुडविल, हे पार्टनरशिप अकाउंट नाही आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे बघा, बघा काय दिलं आहे, व्हेन रिवाइज्ड रिटर्न शुड बी फिल्ड. जो रिवाइज्ड रिटर्न असतो ते आपण कधी भरतो, तर कधी भरतो बघा, बिफोर असेसमेंट इज कम्प्लिटेड है ना. असेसमेंटच्या अगोदर, बिफोर असेसमेंट इज कम्प्लिटेड, त्याच्या अगोदर आपण भरतो. हे त्याचं उत्तर होतं. पुढचा बघूयात. पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन काय आहे, तर एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काय फॉर्म्युला आहे, लायबिलिटी प्लस ऑनर्स इक्विटी इज इक्वल टू काय येणार आहे. बघा काय क्वेश्चन आहे, लायबिलिटी प्लस ऑनरची इक्विटी इज इक्वल टू काय रे, तर टोटल असेट. उत्तर काय असलं पाहिजे होतं, टोटल असेट. किंवा नुसतं असेट जरी ऑप्शनमध्ये असतं ना तरी ते उत्तर बरोबर होतं. नुसतं असेट असतं त्याला तुम्ही टिक केलं असतं तरी ते उत्तर काय होतं मित्रांनो, बरोबर होतं. चला पुढचा क्वेश्चन बघूयात. जर तुम्हाला आवडत असेल ना मित्रांनो, तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. आणि हे आपण टोटल 20 क्वेश्चन घेतो आहे. याच्या अगोदर आपण या व्हिडिओमध्ये 15 क्वेश्चन घेतले होते. असे मिळून आपले आज 35 क्वेश्चन होतील. आणि एक शेवटचा भाग 15 क्वेश्चनचा हा पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. शेवटचा भाग 15 क्वेश्चनचा पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. या व्हिडिओमध्ये आपण किती क्वेश्चन घेणार आहेत, 20. आत्ता जवळपास 4-5 क्वेश्चन झाले असतील. तर पुढचा बघूयात. तोपर्यंत तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा तुम्हाला आवडत असेल तर बघा, शेअर्स इश्यूड ॲट प्रीमियम विच सेक्शन. बघा, शेअर आपण इश्यूड करतो ज्या प्रीमियमला, तो कोणता सेक्शन असतो, तर त्या कोणत्या सेक्शनच्या द्वारे आपण करतो, तर सेक्शन 52 म्हणजे सेक्शन 52च्या याने करतो. आणि तुम्ही तुमचा स्कोर पण कॅल्क्युलेट करत चाला, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमचा स्कोर किती येतो आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा, पुढचा क्वेश्चन काय सांगतो आहे, एक्झम्पशन इन TDS. जे TDSवर एक्झम्पशन देतात ऑन इंटरेस्ट जनरल, जे इंटरेस्ट आहे जनरलला किती,
आणि सिनियर सिटीजनला किती, म्हणजे जनरल लोकांसाठी किती आणि सिनियर सिटीजनला किती. तर काय बघा, जनरल लोकांना किती आहे रे मित्रांनो, 5,000 आहे आणि सिनियर सिटीजनला किती आहे, 50,000. म्हणजे हा जर ऑप्शन असता तर हे तुमचं उत्तर काय होतं, बरोबर होतं. ऑप्शनमध्ये थोडीशी गडबडी मित्रांनो असू शकते, म्हणजे ऑप्शनमध्ये म्हणते, उत्तरामध्ये नाही, पण ऑप्शनमध्ये थोडी गडबडी असू शकते, ते तुम्ही व्यवस्थित बघा फक्त. बघा हा एक क्वेश्चन आला होता की विच इज नॉट अ डिप्रिसिएशन मेथड. कोणती डिप्रिसिएशन मेथड नाही, तर फिफो मेथड. कोणती नाही, फिफो मेथड ही डिप्रिसिएशनची मेथड नाही. पुढचा क्वेश्चन आहे बघा, हा क्वेश्चन आला होता बघा. काय क्वेश्चन होता, विच कंट्री इज नॉट ब्रिक्स. ब्रिक्समध्ये कोणती कंट्री नाही आहे. आता ब्रिक्समध्ये कोणत्या कोणत्या कंट्री आहे बघा, ब्राझील आहे, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. बरोबर, साऊथ आफ्रिका ह्या ब्रिक्समध्ये आहेत बघा. ब्राझील, रशिया, इंडिया आहेत, पण बांगलादेश नाही. म्हणजे आपलं उत्तर काय हे आहे. तर परीक्षेला तुम्हाला वेगळे ऑप्शन पण आले असतील, पण हे जर तुम्हाला माहीत असतं ना ब्रिक्समध्ये कोणत्या कोणत्या कंट्री येतात, तर तुम्ही ऑप्शन बरोबर क्लिक केला असेल, कोणता असेल तो. पुढे आहे बघा, पुढचा क्वेश्चन सगळ्यात इझी क्वेश्चन, सगळ्यात इझी. काय होतं बघा, RBIचं हेडक्वार्टर कुठं आहे. RBIचं हेडक्वार्टर सगळ्यात इझी क्वेश्चन, कुठं आहे रे, तर मुंबईमध्ये RBIचं काय हेडक्वार्टर आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा, हा क्वेश्चनमध्ये पण भरपूर जण कन्फ्यूज होते. काय, विच इज नॉट अ टाईप ऑफ ऑडिट ओपिनियन. ऑडिट ओपिनियनचं कोणता टाईप नाही आहे, तर कोणता नाही आहे बघा, एक्सप्रेसिव्ह ओपिनियन जे आहे ना, ते ऑडिट ओपिनियनचं काय नाही, टाईप नाही आहे. डिस्क्लेमर ओपिनियन आहे, ॲडवर्स ओपिनियन आहे, क्वालिफाईड ओपिनियन आहे, अनक्वालिफाईड ओपिनियन आहे, पण हा पार्ट नाही आहे ना. पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन काय सांगतोय की शेअर मार्केट, जे शेअर मार्केट आहे ना आपलं शेअर मार्केट, ते कोण कंट्रोल करतं, तर ते सेबी कंट्रोल करते. कोण करते, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आहे ना, हे काय करतं, कंट्रोल करते. पुढचा क्वेश्चन आहे बघा, पुढचा क्वेश्चन काय सांगतोय बघा, अकाउंटिंग स्टँडर्ड. बघा, अकाउंटिंग स्टँडर्ड प्रोव्हाइडेड बाय. कोण अकाउंटिंग स्टँडर्ड प्रोव्हाइड करतं, तर उत्तर त्याचं काय मित्रांनो, ICAI. उत्तर काय, ICAI म्हणजेच काय, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया. कोण आहे, इन्स्टिट्यूट ऑफ. हे तुम्हाला आलंच पाहिजे होतं मित्रांनो, जर हा क्वेश्चन आला होता पेपरला तर हे बेसिकच क्वेश्चन होता, एकदम तुमच्या याच्यामधलाच होता. पुढचा आहे बघा, पुढचा क्वेश्चन बघा, ऑडिट, जी ऑडिट एंगेजमेंट करतो आपण ते विच एसेमधून करतो, कोणत्या एसेमध्ये करतो आपण, तर SA 210. कोणत्यामध्ये करतो आपण, SA 210 मध्ये करतो, SA 210. पुढचा आहे बघा, पुढचा आहे विच रेशो इज नॉट युज्ड फॉर इक्विटी कॅल्क्युलेशन. म्हणजे कोणता रेशो आहे तो इक्विटी कॅल्क्युलेशनसाठी यूज केला जात नाही, तर कोणता रेशो केला जात नाही, करंट रेशो. कोणता, करंट रेशो केला जात नाही. मित्रांनो तुम्हाला जर आवडत असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की हेच क्वेश्चन आले होते, सगळे क्वेश्चन बघितल्यासारखे वाटतात, जर तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल की सरांनी खरंच आपल्यासाठी म्हणजे बरेच क्वेश्चन, म्हणजे सगळेच क्वेश्चन टाकलेले आहेत आणि त्या पद्धतीनं आपला सेशन चालू पण आहे, तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तुमचा एक सबस्क्राईब मला मोटिवेट करून जाईल, की खरंच म्हणजे आपण तुमच्यासाठी अजून व्हिडिओ बनवले पाहिजेत आणि ऑथेंटिक व्हिडिओ, म्हणजे जी खरी माहिती आहे तीच तुम्हाला पोचवावी असं आपल्या चॅनलमधून मी सांगतो. बघा, पुढचं आहे बघा, व्हेन इन्क्रीज इन EPS आहे ना, अर्निंग पर शेअर. EPS म्हणजे काय मित्रांनो, अर्निंग पर शेअर. म्हणजे बघा, व्हेन इन्क्रीज, कधी वाढ होती त्याच्यामध्ये अर्निंग पर शेअरमध्ये, तर कधी वाढ होते बघा, इन्क्रीज इन नेट प्रॉफिट. जर नेट प्रॉफिट वाढलं तर अर्निंग पर शेअर पण काय होतो, वाढतो. किंवा दुसरी गोष्ट, डिक्रीज झालं एक्सपेन्सेस, जर खर्च कमी झाले तरी पण अर्निंग पर शेअरमध्ये काय होते, वाढ होते. त्यामुळे याचं उत्तर काय मित्रांनो, बोथ A आणि C. जर तुम्हाला एकच आलं असेल तिथं, जर असे बोथ A आणि C नसेल आले, समजा हा डिक्रीज इन एक्सपेन्सेस नसेल आला, तर एकच ऑप्शन आला असेल, कोणता, इन्क्रीज इन नेट प्रॉफिट. हा ऑप्शन आला असला तरी उत्तर तुमचं काय बरोबर. त्यामुळे मी काय तुम्हाला म्हणतोय की एक्झॅक्ट पेपर म्हणजे एक्झॅक्ट क्वेश्चन सांगू शकतो आपण, पण ऑप्शन तिथे एक्झॅक्ट काय आले होते ते थोडंसं तुम्हाला कंपॅरिझन करावं लागेल आणि थोडंसं समजून घ्यावं लागेल, तरच तुम्हाला तुमचे मार्क पण समजतील. पुढचा क्वेश्चन होता बघा, काय क्वेश्चन होता, फॉर हाऊ मेनी इयर्स डिव्हिडंड कॅन बी केप्ट इन IEPF. बघा, किती वर्षासाठी आपण जो डिव्हिडंड आहे, लाभांश आहे, ते IEPF मध्ये ठेवू शकतो. IEPF म्हणजे काय मित्रांनो, इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड. काय, इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड
प्रोटेक्शन फंड. ज्यांनी 7 ऑप्शन क्लिक केला आहे त्यांचं बरोबर आहे मित्रांनो. 7 वर्षासाठी आपण काय करू शकतो, ठेवू शकतो 7 वर्षासाठी. पुढं आहे बघा. आता पुढं आपल्याला दिलं आहे प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे बघा. इफ सेल्स 200 असेल है ना, जर सेल्स 200 असेल, VC 130 असेल है ना, व्हेरिएबल कॉस्ट, VC म्हणजे काय, व्हेरिएबल कॉस्ट 130 असेल आणि फिक्स्ड कॉस्ट 1,50,000, म्हणजे टोटल फिक्स्ड कॉस्ट किती आहे 1,50,000 असेल, तर काय होईल है ना, तर काय होईल म्हणजे सेल्स किती झाला आहे आणि व्हेरिएबल कॉस्ट किती आहे 130 आहे, सेल्स 200 आहे, म्हणजे किती 70 मायनस होईल. आता ही टोटल तुम्हाला कॅल्क्युलेशन मित्रांनो करावं लागेल. हे काय करावं लागेल, कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता इथं आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे आणि आपल्याला व्हिडिओ जास्त लेंदी पण नाही बनवायचा, त्याच्यामुळे मी इथं सांगत नाही. पण याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, लॉस होतो आहे. याच्यामध्ये काय होतं आहे, लॉस होतो आहे. पुढचं आहे बघा. आता पुढचं एक हे दिलं आहे बघा तुम्हाला, हे दिले COGS काय आहे. COGS काय आहे ते तुम्ही कमेंट करून मित्रांनो सांगा. COGS काय आहे ते तुम्ही काय करा, कमेंट करून सांगा. म्हणजे ह्याचा फुल फॉर्म काय असेल, ह्याचा फुल फॉर्म काय असेल, याचा काय असेल. हा एक काय मित्रांनो, हा एक फॉर्म्युला आहे आणि हे तुम्ही ह्याचा फुल फॉर्म ह्याच्यामध्ये सांगा, तुम्ही कमेंटमध्ये सांगा की काय असेल म्हणून. चला पुढचा क्वेश्चन बघूया. सेकंड लास्ट क्वेश्चन होता बघा. ASB. आता तुमच्या पेपरला ASB चालू होतं नुसतं है ना. मी इथं माहिती काढून म्हणजे इथं त्याचा शॉर्ट फॉर्म पण लिहिला आहे बघा. अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड काय आहे, ASB काय आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड आहे. ते फॉर्म झालं कधी झालं, 21 एप्रिल 1977ला फॉर्म झालं. आता मित्रांनो तुम्हाला ऑप्शनमध्ये हे ऑप्शन पण आले असतील की ASB कधी फॉर्म झाले, मग 21 एप्रिल 1977 असं पण असेल, किंवा ICAI ASB हे म्हणजे कोणत्या साली फॉर्म झाला असं पण आलं असेल. पण ऑप्शन खालीवर असतील, पण हाच क्वेश्चन आला होता बघा. मग 21 एप्रिल 1977ला मग ते कशा बिलॉंग्स टू, काय बिलॉंग्स टू, तर ICAI आहे ना, इंडियन चार्टर्ड अकाउंटंट आहे ना, ICAI. आता पुढं बघा, लास्टचा क्वेश्चन आहे. लास्ट क्वेश्चन काय सांगतोय की 3ऱ्या वर्षाला डेप्रिसिएशन झालं है ना, सॉरी 3ऱ्या वर्षाचं डेप्रिसिएशन काढायचं आहे 24 लाखावरती. किती लाखावरती, 24 लाखावरती. कितीने काढायचे, तर 12% काढायचं आहे. जर तुम्ही मित्रांनो 24 गुणिले 12 केलं है ना, 24 गुणिले 12% है ना, किंवा म्हणजे असं जरी केलं ना, समजा 24 लाख आहे है ना, 1 2 3 24 लाख. एक मिनटं मी इथं करतो म्हणजे समजेल तुम्हाला. बघा ही 24 लाख आहे, 24 लाख गुणिले 12 केलं आणि छेद 100 केलं, तर तुम्हाला याचं उत्तर काय मिळून जाईल मित्रांनो, याचं उत्तर 2,88,000 उत्तर येऊन जाईल. सोपं होतं पण सोडवायला आलं पाहिजे. जर तुम्हाला मित्रांनो हे क्वेश्चन आवडले असेल तर हे क्वेश्चन तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा जास्तीत जास्त. म्हणजे काय होईल, शेअर केल्यामुळे काय होईल की तुम्हाला त्यांचा पण स्कोर कळेल की त्यांचा किती येतो आहे ना, कॅल्क्युलेट करू शकता. आणि एक लास्टचा आपला व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये राहिलेले जे 15 क्वेश्चन असतील ते येतील. पण आत्तापर्यंत मी 35 क्वेश्चन टाकलेले आहेत. राहिलेले 15 क्वेश्चन मी टाकणार आहे, ते पण माझ्याकडे आहेत. पण 35 क्वेश्चन तरी मी टाकलेले आहेत. ते तुम्ही काय करा, 35 क्वेश्चन ॲनालिसिस करा, मित्रांना तुम्ही पाठवा, मित्रांना पाठवा. त्यांचा स्कोर बघा किती येतो आहे, तुमचं किती येतो आहे. मग त्याच्यानुसार तुम्हाला कळेल की आपण बरोबर किती केले, आपण रॉंग किती केले आहे ना. आणि नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला माझ्या मेहनतीचं फळ भेटलं असं मला वाटतं. एवढंच मला पाहिजे फक्त, बाकी काय नाही आहे. आणि लाईक करायला पण विसरू नका. जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.